हो, मालेगाव महापालिकेत टिपू सुलतानच्या फोटोवरून वाद झालाय. त्या ठिकाणी महापौराच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यात आलाय. सोशल मीडियावर टीकेची झोड उठते याची. खरं तर हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याच्या विचार संस्कृतीतून घडवलेला महाराष्ट्र आहे आणि त्यामुळे निश्चितच अशी पिल्लावळं ही औरंगजेबाची पिल्लावळं आहे. ही आता डोकं वर परत काढायला सुरुवात झाली. निश्चित लक्षात घ्या, पण हा महाराष्ट्र ज्या छत्रपती विचाराने प्रेरित झालेला आहे त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री खऱ्या अर्थानं देवेंद्रजी फडणवीस आहे आणि इतके खमक्या मुख्यमंत्री असताना निश्चितपणे ही जी पिल्लावळं डोके वर काढती ती योग्य वेळी योग्य ठिकाणी ठेचली जाणार आहे. अजित पवार यांचं निधन झालं आणि त्याच दिवशी मंत्रालयातील एक धक्कादायक कारनामा समोर आला आहे. अजितदादाकडील अल्पसंख्याक विकास विभागाच्या अधिकाऱ्याकडून प्रमाणपत्रांचं परस्पर वाटप झाल्याचा आरोप युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी केला आहे. खरं तर जे अजित पवारांच्या बाबतीत दुर्दैवी घटना झाली त्या दुर्दैवी घटनेमध्ये निश्चितच अजित पवारांचे जे काम करण्याची पद्धत होती ती अतिशय शिस्तबद्ध आणि अतिशय चांगली पद्धत होती. त्यामुळे त्यांच्या कार्यालयातून असं काही घडलं असेल हे मला वाटत नाही. परंतु ज्यांनी आक्षेप घेतला त्यांनी अजित पवारांच्यावरच्या चांगल्या कामाची जर काही गोष्टी आठवणीला उजाळा दिला तर निश्चितपणे खऱ्या अर्थानं त्या व्यक्तीच्या कामाचा एक उहापोहा या महाराष्ट्राला परत झाला असता. परंतु नाहक बडबड नाहक बोलणे आज अजित पवारसारखा माणूस गेले असताना त्या दुःखाच्या वेगात आपण काय बोलावं याचं तारतम्य नसणारी व्यक्ती बोलत असतात. दशकापासून देशामध्ये भाजपचं सरकार आहे, मग बांगलादेशी घुसले कसा, असं आदित्य ठाकरे यांनी सवाल उपस्थित केला. आदित्य ठाकरेंना हेच कळालं नाही की 50 वर्ष कोणाचं सरकार होतं आणि तुम्ही ज्याचं लालून चालून करतात, तुम्ही जसा परभणीला महापौर बसवला तर तुम्ही ज्याचं लालून चालून करतात तशीच पिल्लावळं मागच्या 50 वर्षात लालून चालून करत होती आणि त्याच्यामुळे यांनीच त्यांचे रस्ते मोकळे केले. आता तर मोदी या देशाचे पंतप्रधान झाल्यापासून 2014 पासून खरं तर हे उघड पडायला लागलं की या देशात खऱ्या अर्थानं कोणी अराजकता माजवली आणि त्याचा शोध लागला आणि आता तर हे आमच्या शोधातूनच रोहिंग्या आणि बांगले निघले आणि आम्ही ते काढतोय आणि त्यांचे निर्णयही आम्ही घेतले सक्षमपणे. आणि त्यामुळं उगाच नाहक बडबड करणाऱ्या मौलानाच्या पंक्तीत बसणाऱ्या उद्धव ठाकरेंनी यांना काहीच अधिकार नाही या विषयावर बोलायचा. केंद्रीय सुरक्षा दलातील जवान आकाश बाबूला मुंबई लोकलमध्ये मारहाण करण्यात आलेली आहे. 4-5 परप्रांतीयाकडून जवान आकाश बाबूला मारहाण करण्यात आली आहे. खरं तर परप्रांतीय प्रांतीय हा विषय या देशामध्ये त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी खऱ्या अर्थानं वसुंधरेचा विचार करून आणि सर्वच भाषा आणि सर्वच जाती धर्माला घेऊन चालणारा सत्ता या राज्यात आहे. निश्चितच काहीतरी वेगळ्या घटना असेल त्याची मला माहिती पूर्ण नाही आणि त्यामुळे मी त्याच्यावर काही जास्त भाष्य करू शकत नाही. दादा गेल्यानंतर राष्ट्रवादीची सूत्र ही सुमित्रा ताईंकडे असतील असं बोलले जाते किंवा प्रफुल्ल पटेलकडे यांच्याकडे असतील, पण तसं काही नाही. ही सगळी सूत्र अमित शहांकडे जातील आणि भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भाजपात विलीन होईल असं संजय राऊत यांनी म्हटलं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात संताजी धनाजी नावाचे 2 शूर सरदार होते. यांचे घोडे जर पाण्यात पाणी जरी पित असेल तरी मोगलांच्या आणि औरंगजेबाच्या सैनिकांच्या मनात धडकन भरायची. तशी ते रात्रीसुद्धा स्वप्न पाहायचे. इतकी दहशत खऱ्या अर्थानं त्या संजय राऊतच्या डोक्यात आहे आणि त्याच्यामुळे त्याला उठता बसता अमित शहा दिसतात आणि तो जेवायला बसला किंवा त्याच्या पिण्याच्या पाण्यातसुद्धा त्यांना अमित शहाचा फोटो दिसतो आणि त्यामुळं किती भीती अमित शहाबद्दल घेतलेली आहे हे उद्धव ठाकरेच्या शिवसेनेहून कळते. इंडिया चॅलेंज आज हैदराबादला गेले, सर्व नगरसेवक विजय झालेले नगरसेवक गेले. खरं तर मी सांगितलेलं आहे
हा महाराष्ट्र छत्रपतीच्या पावन विचाराच्या संस्कृतीनं घडलेला महाराष्ट्र आहे. निश्चितच या महाराष्ट्रात ही पिल्लावळं हैदराबादला रॅलीने नेण्याचं जे प्रदर्शन केलं हे शहरात दहशतीचं प्रदर्शन आहे. आणि हे दहशतीचं प्रदर्शन ज्यांनी केलं त्याला आम्ही हैदराबादला पिटाळून लावणार आहे. निश्चितपणे या राज्याचे मुख्यमंत्री सक्षम आहे आणि त्यामुळं या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे लक्षात आलेलं आहे ही जी पिल्लावळा औरंगजेबाची आहे ही जी डोके वर काढताय यांना निश्चितपणे हैदराबादला आम्ही पाठवून देऊ. या शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात हे टिकणं नाही आहे. आम्ही महानगरपालिकेमध्ये महायुतीत भारतीय जनता पार्टी 70 जण आहोत. हे की झाड की पत्ती आहे 33 जण आहे फक्त. त्यामुळे आम्हाला काही चिंता नाही आहे. जिल्हा परिषदमध्ये सुद्धा आम्ही यांना घुसू दिलं नाही. आणि त्यामुळं हे दहशतीचं अराजकतेचं प्रदर्शन करताय. ही रॅली दहशत नागरिकांना निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे. आणि त्यामुळं हा प्रयत्न धुळीस मिळवण्यासाठी इथले मुख्यमंत्री सक्षम आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.